मित्राच्या आईसोबत हॉटेलमध्ये रात्र काढली. मी तिला पहिल्यांदाच इतक्या जवळून बघितले होते. त्या रात्री सलग 2 वेळा मित्राच्या आईला. मी आणि राजू दोघे पण लहानपणापासून मित्र होतो. एकाच कॉलनीत आणि एकाच शाळेत आणि एकाच कॉलेजमध्ये होतो. आमच्यातील मैत्रिणी खूपच घट्ट होती. तो थोडा जास्त अभ्यासू होता आणि मी मात्र नेहमीच इतर गोष्टीत पुढे होतो. त्यामुळे तर नेहमी अभ्यासासाठी मी त्याच्यावर अवलंबून राहत होतो. तो मला खूप चांगली मदत करत होता. त्यामुळे त्याच्या घरी तर नेहमीच पडून राहत होतो. तो जसा अभ्यासात पुढे होता, तसे मी बाहेरच्या गोष्टीत पुढे होतो. त्यामुळे बाहेरील काही काम असेल त्याचे, तर ते मी करत असे व त्यामुळे तो मला खूप त्याबद्दल थँक्स बोलत असे. आम्ही मोठे झालो, तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. तो व त्याची आई दोघे राहत होते. त्याच्या आईचे नाव सुजाता होते. तिचे खूप लहान वयात लग्न झाले होते आणि त्यामुळे ती अजून पण काही अशी फार वयस्कर झाली नव्हती. आम्ही कॉलेजला असून पण सुजाता दिसायला खूप सुंदर होती. उंच तर होतीच, पण तिने आपले बॉडी खूप मेंटेन ठेवले होते. ती नेहमीच माझ्यासोबत खूपच चांगली वागत होती. तिच्या मुलाला मी खूपच मदत करत असलेला बघून तिला माझ्याबद्दल विशेष प्रेम होतं. एक गोष्ट मात्र होती, ती गाऊन खूप मोठ्या गळ्याची घालायची. ती जर खाली वाकली तर तिचे नको ते सौंदर्य दिसून येत होते. हे तिला चांगलंच माहिती होतं, पण तिने त्यावर कधीच लक्ष दिले नाही. माझं चुकून लक्ष तिच्याकडे जायचं, पण तिने कधीच मला विचारले नाही, की तू माझ्याकडे असा का बघतोस? ती उलट काही काही वेळा तर राजू घरी नसताना मुद्दाम ती खाली वाकत असे. मला वाटत होते, कॉलेज संपल्यावर मला तिथेच आमच्या गावात जॉब मिळाला. राजूला मात्र दुसऱ्या गावी जॉब मिळाला आणि त्यामुळे तो तिकडे शिफ्ट होणार होता. त्याला सगळे सामान घेऊन सोडायचे काम माझ्याचकडे होते आणि त्यासाठी सुजाता पण आमच्या बरोबर येणार होती. त्याची 4 चाकी गाडी होतीच. त्यातूनच सगळे सामान घेऊन सकाळी लवकर जायचे आणि त्याला सोडून मी आणि सुजाता परत येणार रात्रीपर्यंत असे प्लॅन केला होता आम्ही. त्यानुसार आम्ही त्या दिवशी सकाळी लवकर निघालो. तिने त्या दिवशी निळ्या रंगाची साडी घातली होती. त्यात तिचे शरीर नेहमीपेक्षा पण जास्त दिसत होते. तिला बघून तिच्या समवेत आता पूर्ण दिवस मी असणार या विचाराने मी खूप खुश झालो होतो. आम्ही राजूला त्याच्या फ्लॅटवर सोडायला खूप उशीर झाला, कारण ते पावसाचे दिवस होते. त्याला सोडून आम्ही जेवण करून लगेच मी व सुजाता परतीच्या प्रवासाला लागलो. गाडीत आम्ही फुल दंगामस्ती करत येत होतो. ती माझ्या सहवासात खूपच फुललेली होती, हे मला समजत होतं. त्यामुळे मी पण खूप खुश होतो. आम्ही निम्मे अंतर आलो आणि खूपच जोराचा पाऊस चालू झाला. एव्हाना रात्रीचे 10 वाजून गेले होते. समोरचे काहीच दिसत नव्हते. ते बघून ती मला म्हणाली, आपण पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही, कारण अंधार पण खूप आहे. वेळ पण जास्त झाली आहे आणि पाऊस थांबेल असे वाटत नाही. मग आपण इथेच कुठेतरी हॉटेलला राहूया आणि सकाळची उठून जाऊया. मी पण लगेच होकार दिला. आम्ही कसेबसे एक हॉटेल मिळवले. ते खूपच साधे हॉटेल होते, पण तिथे त्या जागी दुसरे जवळपास कुठेही हॉटेल नसल्याने आम्ही ते उपलब्ध होते त्याच हॉटेलमध्ये राहण्याचे ठरवले. आम्ही रूममध्ये गेलो आणि फ्रेश होऊन आलो. ती पण फ्रेश होऊन आली. तिने अंघोळ केली आणि त्यामुळे ती जेव्हा बाहेर आली, तेव्हा तिचे ते सौंदर्य खूपच उठून दिसत होते. तिचे ते ओले केस, तिच्या शरीरावर पाण्याचे थेंब असे काही विखरून होते की काही विचारू नका. तिच्याकडे तर मी खूपच वेळ एकटक लावून बघत होतो. तिच्या डोळ्यापासून तिच्या पायाच्या नखापर्यंत मी तिला निरखून घेतले. तिला मी तिच्याकडे बघत आहे हे तेव्हा समजले होते. पण तरीही ती मला काही बोलली नाही. मी बेडवर पडलो होतो आणि ती माझ्या डावीकडे येऊन पडली. तिला मी इतक्या जवळून पहिल्यांदाच बघत होतो आणि तीही जितकी सुंदर लांबून दिसत होती, त्यापेक्षा कितीतरी पटीने जवळून सुंदर दिसत होती. तिथे टीव्ही नसल्याने आम्ही दोघे गप्पा मारत पडलो होतो. मोबाईलमध्ये लावलेली रोमॅन्टिक गाणी वातावरण निर्मित खूप छान पद्धतीने करत होते. आम्ही बोलत असताना तिचे श्वास वाढले होते. ती पण माझ्याकडे रोखून बघू लागली होती आणि ती मला म्हणाली, "असे काय बघत आहेस? मला कधी बघितले नाहीस का आधी?" "बघितले आहे ना, पण इतक्या जवळून नाही. तू खूपच सुंदर दिसते जवळून." मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली, "मी यापेक्षा पण सुंदर दिसते अजून."
तू जर अजून जवळून बघितलेस तर तुला ते समजेल. ती अशी म्हणताच मी तिच्या अजून जवळ गेलो आणि रात्रभरात तिच्यासोबत दोनदा. सकाळी उठून आम्ही आपल्या घराच्या दिशेने निघालो. आता माझा मित्र राजू नसल्याने मला माझ्या काकूला चांगलेच घेता येईल. स्टोरी आवडली असेल तर कॅप्चर रोमॅन्टिक स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.